नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण इकडे प्रियाने खूप नाटकं सुरू केलेले आहे. घरातलं सगळं वातावरण बिघडून टाकण्याचा ती प्रयत्न करत आहे. घरातल्या लोकांच्या जीवावरती उठलेली आहे. आणि तेव्हा मात्र सायलीने आता प्रियाला ठणकावून सांगितलेलं आहे की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, माझ्या माणसांना जर त्रास देण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे. या भाषेत सायलीने प्रियाला सांगितलेलं असतं. आणि इथून पुढे तू तुझ्या खोलीतच जेवायचं आहे, तू अजिबात बाजूला कुठे यायचं नाही, ही गोष्ट ठणकावून सांगितलेली असते. त्याचबरोबर सायलीने जाऊन तिला तिचं जेवणाचं ताट तिच्या रूममध्ये देऊन तिला फरफटत नेलेलं असतं. आणि तेव्हा मात्र ही सायली जी आहे ज्या पद्धतीने रिॲक्ट झालेली असते तेव्हा मात्र प्रियाला कळलेलं असतं. प्रिया मात्र म्हणत असते की एवढं सगळं ह्या सायलीनं केलं पण माझी कुणी बाजूही घेतलेली नाहीये, हे सगळं असं का झालेलं आहे, हा प्रश्न सायलीला पडलेला असतो. प्रियाला पडलेला असतो. इकडे आता रविराज एका कामासाठी म्हणजे टेलिकॉम कंपनीमध्ये अर्जुन सोबत गेलेला आहे, तर सुमन बाहेर गेलेली असते. आणि या संधीचा फायदा करून घ्यायचा आहे हा म्हणजे नागराजला. आणि नागराज म्हणत असतो की आज आयती संधी मिळालेली आहे प्रतिमा वहिनीला घाबरवण्यासाठी, त्यामुळं प्रतिमा वहिनीला मी बरोबर आता वटणीवर आणणार आहे. हे सगळं नागराजचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र नागराज हा प्रतिमाच्या रूममध्ये येतो आणि त्याने तोंडाला बांधलेलं असतं. त्याला मूर्खाला एवढंही कळत नसतं की आपण ज्या कपड्यांमध्ये आलेलो आहे त्या कपड्यांमध्ये इतकी वर्ष झालं प्रतिमा वहिनी आपल्याला ओळखत आहे आणि त्याच कपड्यांमध्ये आपण आलेलो आहे. आणि तोंडाला रुमाल बांधला म्हणून आपण कोण आहे हे ओळखता येणार नाही असं थोडंच आहे. परंतु इकडे त्यापेक्षा आपल्याला पाहायला मिळतं की नागराज तिथं आलेला असतो आणि तो उशी घेतो तिथली बेडवरची आणि प्रतिमा कपाटातला आवरत असते. तिच्या मागून जातो आणि तिच्या तोंडावरती उशी दाबू लागतो. प्रतिमा मात्र हे सगळं जेव्हा सहन करत असते तेव्हा मात्र प्रतिमाच्या मस्तकात शिर जाते. तिनं जेवढा विरोध करता येईल तेवढा विरोध त्या नागराजला करत असते. पण त्याचबरोबर आज प्रतिमा एक गोष्ट करत असते, ती म्हणजे ती नागराजच्या तोंडावरचा जो मास्क आहे तो काढण्याचा प्रयत्न करत असते. कारण जर आता प्रतिमाला तिचं आठवलं मागच्या वेळेसही प्रतिमाने हे सगळं सहन केलेलं होतं, नागराजने स्वतःहून तिला आगीपर्यंत घेऊन गेलेला होता, या गोष्टी प्रतिमाला आठवत असतात. नागराजच्या तोंडावरचा जो मास्क आहे तो काढण्याचा प्रतिमाचा प्रयत्न असतो. परंतु इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे प्रतिमा जी आहे ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करते, परंतु नागराजची ताकद ही प्रतिमाच्या ताकदीपेक्षा जास्त ठरते आणि नागराज हा प्रतिमावरती वार करत असतो, हल्ला करत असतो. प्रतिमा मात्र खूप घाबरलेली असते. घरात कोणीच नसतं. रविराज सुमन दोघंही बाहेर गेलेले असतात आणि नागराज आता प्रतिमाला घाबरवतो आणि तिथून निघून जातो. इकडे पूर्णाजी प्रियाला म्हणत असते, तन्वी तिथली काठी दे ग मला. पूर्णाजीला हॉलमध्ये चालत जायचं असतं म्हणून तिने काठी मागितलेली असते, परंतु पूर्णाजीची मदत मात्र करायचं नाही असं या तन्वीने ठरवलेलं असतं. पण काठी मागितली ना मग देऊन टाकूया एकदाची, या उद्देशाने ती काठी घेते आणि लगेच पूर्णाजीला देऊ लागते. त्या क्षणी ती काठी घेताना तिथे जो पूर्णाजीचा ज्वेलरी बॉक्स असतो जो जुना असतो पूर्णाजीच्या नवऱ्याने म्हणजे अर्जुनच्या आजोबांनी तो दिलेला असतो आणि तो खाली पडतो. आणि पूर्णाजी म्हणत असते, अगं खाली पडलंय, ते खाली पडलंय. पण प्रिया मात्र ऐकायला तयार नसते आणि प्रियाने तो बॉक्स लाथाडलेला असतो. तो बॉक्स पायाने ती ढकलते आणि तशीच तिथून निघून जाऊ लागते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की पूर्णाजी हे सगळं बघते. तेव्हा पूर्णाजीला खूप राग आलेला असतो. तेवढ्यातच तिथं आलेला असतो तो म्हणजे प्रताप. त्याचबरोबर घरातील सर्वजण तिथं गोळा होतात, सगळे बोलू लागतात. तर प्रताप म्हणत असतो की पूर्णाई हे सगळं काय घडलंय, हा तर बाबांनी दिलेला बॉक्स आहे तो तुटला कसा. पूर्णाजी सांगू लागते की हे सगळं या तन्वीमुळे झालंय, या तन्वीने तो बॉक्स लाथाडलेला आहे. हे सगळं जेव्हा घरात कळतं तेव्हा सगळ्यांनाच खूप राग आलेला असतो आणि सगळेजण भयानक असे चिडलेले असतात. तेव्हा मात्र इकडे रविराज आता घरी येतो. रविराज आणि अर्जुनने त्यांचं काम केलेलं असतं, काम संपवलेलं असतं आणि त्याचबरोबर तिथे त्यांना कळलेलं असतं की आजतागायत कुणीही त्या जानेवारी महिन्याचे टेलिकॉमचे जे रेकॉर्ड आहेत ते घेण्यासाठी आमच्याकडे कुणीही आलेलं नाही, आमच्याकडून कुणी रेकॉर्ड घेतलेलेच नाहीत. ही गोष्ट अर्जुनला आणि रविराजला समजलेली असते. तेव्हा मात्र अर्जुन जो आहे तो म्हणत असतो, पण हे सगळं कसं पॉसिबल झालं, ह्या सगळ्या गोष्टी कशा झालेल्या आहेत, हा प्रश्न अर्जुनला पडलेला असतो. आणि अर्जुन मात्र शोध घेत असतो. तेव्हा रविराज म्हणतो की चालेल मी जातो घरी, कारण प्रतिमा एकटीच आहे, सुमन ही बाहेर गेलेली आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की चालेल सिनियर. आणि असं म्हणत अर्जुन आता घराकडे यायला निघतो. चैतन्यला तो येते तर ड्रॉप करतो आणि त्याचबरोबर रविराज आता स्वतःची गाडी आणलेली असते त्यामुळे रविराज घरी यायला निघतात.
जेव्हा रविराज घरी येतात प्रतिमाला आवाज देऊ लागतात, पण प्रतिमा काही दरवाजा उघडण्यासाठी आलेली नसते. प्रतिमा मात्र घाबरून असते. तिला आठवत असतं की मागच्या वेळेसही आगीच्या वेळेसही असंच झालेलं आहे. नागराज भाऊजी तिथे आले होते आणि ते मला भीती घालत होते, म्हणत होते की आठवड्याच्या आठवड्याला घरातलं हे सगळं जाळलं पाहिजे, हे घर जाळलं पाहिजे, ही माणसं जाळली पाहिजेत, हे सगळं उद्ध्वस्त केलं पाहिजे. या गोष्टी ज्या प्रतिमाच्या कानावर पडलेल्या असतात त्यामुळं प्रतिमाला मात्र धक्का बसलेला असतो आणि प्रतिमा म्हणत असते की नाही, काहीतरी असं वेगळं घडलेलं आहे. आणि प्रतिमा मात्र एका कोपऱ्यात बसून असते. ती खूप घाबरलेली असते. रविराज तिथे येतात आणि विचारू लागतात की प्रतिमा काय झालं. प्रतिमा प्रतिमा असं म्हणत रूममध्ये आलेले असतात, तर एका कोपऱ्यात त्यांना प्रतिमा दिसते. आणि तेव्हा मात्र रविराजला खूप भीती वाटते. रविराज प्रतिमाच्या जवळ येतात, तिला जवळ घेऊ लागतात, पण प्रतिमा मात्र खूप घाबरलेली असते. ती काही बोलायला तयार नसते. तेव्हा मात्र इकडे रविराज आहेत ते प्रतिमाला समजवण्याचा प्रयत्न करत असतात, प्रतिमाला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात, पण प्रतिमा मात्र सायलीचं नाव घेत असते. मग रविराज अर्जुनला फोन करतात, अर्जुन तू घरी पोचलास का? अरे सायलीला घेऊन आत्ताच्या आत्ता इकडे या, प्रतिमाला काहीतरी झालेलं आहे आणि ती खूप घाबरलेली आहे. असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मात्र अर्जुनला धक्का बसतो. अर्जुन म्हणतो सिनियर काय झालं अचानक? हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र अर्जुन जो आहे तो येतो आणि पाहतात तर काय, हे सगळं असं भयानक झालेलं असतं. मग सायली येते, प्रतिमा त्यांच्या डोक्यावर हात ठेवते, त्यांना शांत करू लागते. या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात आणि तेव्हा अर्जुन म्हणत असतो की सिनियर हे सगळं काय झालं? आणि सुमन काकी कुठे होती? तेव्हा सुमन म्हणते अरे मी बाहेर गेले होते रे अर्जुन, असं सुमन काकी सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे अर्जुन सायली प्रतिमाच्या रूममध्ये असतात. प्रतिमाला सायलीने शांत केलेलं असतं. त्यानंतर सायली अर्जुनला म्हणते की अहो तुम्ही बाहेर जाऊन थांबता का? म्हणजे तुम्ही आराम करा, मी आहे प्रतिमा त्यांजवळ, असं ती सांगत असते. तेव्हा मात्र रविराज तिथे येतात, प्रतिमाला जवळ घेतात आणि अर्जुन बाहेर गेलेला असतो. प्रतिमाला ते विचारतात की काय झालं प्रतिमा? तेव्हा प्रतिमा सांगत असते की खिडकीतून एक व्यक्ती आली आणि त्या व्यक्तीने मला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे ऐकल्यानंतर रविराज रूममधलं अस्ताव्यस्त पडलेलं सामान पाहतात, कारण नागराज तर घरी होता. नागराज तर सांगत असतो की नाही मी तर काहीच पाहिलेलं नाही आहे, वहिनी खोटं बोलत असेल, असं नागराजचं म्हणणं असतं. परंतु रविराजला एक वेगळा संशय आलेला असतो आणि रविराज पोलिसांना बोलवतो आणि पोलिसांना सांगतो की असं असं झालेलं आहे, आमच्या घरी काही गुंड घुसलेले होता आणि त्यांनी माझ्या बायकोला इजा करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर चौकशी करावी. तेव्हा पोलीस सांगतात की हो चालेल, कारण वकील हा एवढा मोठा आहे रविराज की त्याच्या शब्दाला तेवढा मान असतो. त्यानंतर अर्जुन सायली आता विचार करू लागतात. सायली प्रतिमात्या आता शांत झालेली असते आणि प्रतिमात्याला बोलू लागते. रविराजने तर फोनवरती सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. प्रतिमाला ती विचारत असते प्रतिमात्या तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही पाहिला का तो माणूस कोण होता? प्रतिमा सांगत असते की नाही मला ना काहीतरी वेगळं जाणवतंय. आणि मग तिथे असलेला जो फोटो असतो रविराज आणि नागराजचा, तो फोटो प्रतिमा जवळ घेते आणि त्या फोटोवरती ती पाहू लागते. तेव्हा मात्र प्रतिमाला धक्का बसलेला असतो, कारण तो जो फोटो असतो तो भयानक असं असतो. त्या फोटोवरती प्रतिमा काय करते, स्वतःचा पदर आहे तो नागराजच्या तोंडावरती टाकते. म्हणजे आठवते का प्रेक्षकांनो, मागे एकदा सायलीने अशा पद्धतीने काम केलेलं होतं की सायलीने प्रतिमा जेव्हा तिला दिसलेली होती आणि तोंडावरती अशी ओढणी टाकली तर सायली कशा पद्धतीने दिसेल या गोष्टी तिने समजून घ्यायचा प्रयत्न केलेला असतो. आणि त्याच पद्धतीने आज पुन्हा घडलेलं असतं आणि प्रतिमा सुद्धा त्या पद्धतीने सायलीला दाखवत असते. म्हणजे ती व्यक्ती कोण होती हे प्रतिमाने आता सायलीला सांगितलेलं असतं. आणि जेव्हा सायलीला प्रतिमाने हे सगळं सांगितलेलं असतं तेव्हा मात्र इकडे प्रतिमा जी आहे ती पाहतच सायली जी आहे ती पाहतच राहते. तेव्हा सायली म्हणते की नागराज काकाने केलं हे सगळं, असं प्रतिमाला बोलते. तेव्हा मात्र सायलीने हे बोलल्यानंतर सगळ्यांना धक्का बसतो. सायली अर्जुनला आत बोलवते आणि अर्जुनला म्हणू लागते की अहो जरा तुम्ही आत येता का, मला ना प्रतिमा ते काय सांगतात. मग सिनियर पण लगेच आत येतो, दोघंही बोलत असतात. त्याचबरोबर सायली रविराज आणि अर्जुनला सांगू लागते. मग ते दोघं बोलत असतात. ते म्हणत असतात की आपल्याला एक गोष्ट करावी लागणार आहे. तेव्हा रविराज म्हणत असतो बोल सायली काय झालं? तेव्हा सायली म्हणते की प्रतिमा त्या बोलत आहेत की नागराज काकांनी त्यांना मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. इव्हन मागच्या वेळेस सुद्धा नागराज काकांनीच त्यांच्या बाबतीत हे सगळं चुकीच्या पद्धतीनं केलेलं आहे. हे सगळं आता
प्रतिमा त्या बोलत आहेत तेव्हा मात्र नागराजने हे केले ही गोष्ट ऐकल्यानंतर रविराजला धक्का बसतो। तेव्हा अर्जुन म्हणतो की सिनियर आपल्याकडे CCTV कॅमेरा आहे ना? तेव्हा रविराज म्हणतो की हो बरोबर आहे तुझं अर्जुन, कारण मागच्या आठवड्यातच मी तो CCTV कॅमेरा ऑन करून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये बिघाड झाला होता आणि मागच्या जेव्हा प्रतिमा पॅनिक झाली होती त्यानंतर मी तो CCTV कॅमेरा केलेला आहे दुरुस्त। तेव्हा अर्जुन म्हणतो आणखी एक गोष्ट, मागच्या वेळेस प्रतिमा त्या हॉलमध्ये होती आणि सॉरी बाहेर कॉरिडॉरमध्ये होती त्या आपल्या गार्डनच्या एरियात आणि तिथे ती पॅनिक झाली होती ना। मग अरे सिनियर तुला सांगायचं राहिलं, त्या बाहेरच्या बाजूला ना समोरच्या घरातला CCTV कॅमेरा आहे ना, मग आपण त्यांच्याकडून फुटेज घेऊया का नक्की काय झालं होतं, कारण प्रत्येक वेळेस प्रतिमा त्याला असा जो पॅनिक अटॅक येतोय त्याच्या मागं कारण काय आहे हे तर आपल्याला कळणं गरजेचं आहे ना। असं काय घडतंय म्हणून प्रतिमा त्या अशा पद्धतीने रिॲक्ट होत आहे हे आपल्याला कळणं गरजेचं आहे असं अर्जुन सिनियरला सांगत असतो। तेव्हा रविराज म्हणतो की अरे बरोबर आहे अर्जुन तू म्हणतोस ते, कारण काही असलं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती नाकारता येत नाही आणि ते म्हणजे की आत्ता आपल्याला हे सगळं शोधणं गरजेचं आहे। आणि मग अर्जुन सांगत असतो, अर्जुन म्हणत असतो की सिनियर आता मी काय सांगतोय ते ऐक, मी त्यांच्याकडे जातो आणि तिथलं CCTV फुटेज घेतो, तू आत्ता काल कोण आपल्या घरात घुसलो होतो का ते CCTV फुटेज मिळते का ते चेक कर असं अर्जुनने सांगितल्यानंतर इकडे रविराज म्हणत असतो की चालेल मी ते CCTV फुटेज चेक करण्याचा प्रयत्न करतो असं रविराजने सांगितलेलं असतं। आणि मग लगेचच रविराज हा CCTV फुटेज चेक करायला घेतो तर रविराजला जाणवतं काय खिडकीतून एक व्यक्ती घरामध्ये आलेली आहे, परंतु नागराज तर रविराजला म्हणत होता की कोणीच आलेलं नाहीये, वहिनी खोटं बोलते, वहिनीला भास होत आहे। तेव्हा प्रिया जी आहे ती सुद्धा त्याच पद्धतीने बोललेली असते, पण अर्जुन आणि त्याचबरोबर सायलीने रविराजला दाखवून दिलेलं असतं की नाही असं काहीतरी आहे की ज्यामुळं आपल्या घरामध्ये एवढे मोठे प्रॉब्लेम होत आहेत। आणि मग त्यांना कळतं की या गोष्टी मागे सामील आहे तो म्हणजे नागराज। नागराज जो आहे तो ज्या पद्धतीने इथे रिॲक्ट होत असतो ती गोष्ट ऐकल्यानंतर मात्र रविराजला धक्का बसलेला असतो आणि रविराज म्हणत असतो की नाही मी आता शांत राहणार नाही, कारण हे सगळं जे काही घडलेलं आहे त्यामुळं प्रतिमाच्या जीवाचा प्रश्न झालेला आहे। प्रतिमाच्या बाबतीत जर काय झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकत नाही, एकतर आता 20 वर्षांनंतर माझी प्रतिमा माझ्याकडे आलेली आहे। आणि मग जेव्हा आता प्रतिमाला हे सर्व सांगितलं जातं तेव्हा मात्र प्रतिमा जी आहे ती बोलायला सुरुवात करत असते, कारण प्रतिमाचं जे म्हणणं असतं ते म्हणजेच की प्रतिमाने ज्या पद्धतीने प्रतिमा रिॲक्ट झालेली होती त्यावेळेस सायली म्हणत असते की आपण प्रतिमात्यांना बोलतं करूया आणि सायलीचा जो प्लॅन असतो तो सक्सेस झालेला असतो। प्रतिमात्यांना त्यांनी बोलतं करण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि इकडे प्रतिमा सांगत असते की हे सगळं करणारी एकच व्यक्ती आहे। तेव्हा मात्र इकडे धक्का बसतो। रविराज म्हणतात की कोणी केलंय प्रतिमा, हे सांग मला तू, कोण आहे या सगळ्याला जबाबदार? तेव्हा प्रतिमा नागराजकडे बोट दाखवते। तेव्हा सायली म्हणत असते की हो रविराज काका, कसं आहे माहिती आहे का, आपल्या सगळ्यांना धक्का बसत आहे पण प्रतिमा त्या खरं बोलत आहेत। रविराज म्हणतात की काही नाही, माझा प्रतिमावरती पूर्ण विश्वास आहे आणि माझी प्रतिमा जी आहे ती कधीच खोटं बोलू शकत नाही हे मला माहिती आहे, त्यामुळं माझा प्रतिमावरती पूर्ण विश्वास आहे। जर प्रतिमाने सांगितलं असेल नागराजने हे सगळं केलेलं आहे तर मला खात्री आहे की या सगळ्या गोष्टींच्या मागे अर्जुन सायली जे आहेत ते विचार करत बसलेले आहेत की हे सगळं नागराज काकांनी का केलं असेल, कशासाठी नागराज काका असे वागत असतील, म्हणजे सिनियर एवढं त्यांच्याशी व्यवस्थित वागतो, सिनियरने आजपर्यंत कुठल्याच गोष्टीत नागराज काकाला कधीच कुठलीच गोष्ट विचारलेली नाहीये, एवढं सगळं झालेलं आहे, मग तरीही नागराज काका अशा पद्धतीने का वागत आहेत हा प्रश्न अर्जुनला पडलेला असतो। आणि त्याचबरोबर अर्जुन आणि रविराज पुन्हा भेट घेतात आणि अर्जुन म्हणतो की सिनियर काय करायचं ठरवलेलं आहेस तू, कारण मागच्या वेळेस ही प्रतिमात्याच्या बाबतीत हेच सगळं घडलेलं होतं आणि आत्ता पण तेच जर घडत असेल तर आपल्याला विचार करावा लागणार आहे, कारण प्रतिमात्या या सगळ्यामध्ये बळी पडत आहे, प्रतिमात्याला त्रास होत आहे आणि प्रतिमात्याच्या बाबतीत ह्या सर्व गोष्टी चुकीच्या पद्धतीने घडत आहेत असं अर्जुन सांगत असतो। तेव्हा मात्र इकडे आता नागराजच्या मात्र शिट्ट्या वाजत चाललेल्या असतात आणि रविराजने निर्णय घेतलेला असतो की आता मी शांत राहणार नाही, त्या नागराजला मी पोलिसांच्या ताब्यात देणार आहे। आजपर्यंत मी त्याच्या प्रत्येक चुका माफ केलेल्या आहेत, त्याच्या प्रत्येक चुकांवरती मी पांघरून घातलेलं आहे, पण आता मात्र मी शांत राहणार नाही। हे सगळं बोलणं चाललेलं असतं। रविराजला खूप राग आलेला असतो आणि रविराज म्हणत असतो की बस
आत्तापर्यंत मी सगळ्या गोष्टी सहन केलेल्या आहेत, पण माझ्या प्रतिमाच्या जीवावर जर कोण उठला असेल तर मी शांत राहणार नाही, असं नागराजच्या बाबतीत निर्णय घेतलेला असतो. सायलीला सुद्धा खूप राग आलेला असतो आणि प्रिया तिथे येते आणि म्हणत असते, बाबा काय बोलताय तुम्ही हे सगळं. प्रिया तर अंगात तिच्या जरा जास्तच मस्ती असते आणि तेव्हा मात्र प्रिया हे सगळं बोलत असते आणि मग सायली म्हणत असते, बस कर ग तू, तुझं तर अति झालेलं आहे. आणि मग नागराजला पकडल्यानंतर इकडे काही गोष्टी अशा पद्धतीने क्लिअर होत असतात की नागराज म्हणत असतो की नाही, मी काहीच केलेलं नाही आहे, माझा यामध्ये काहीच सहभाग नाही आहे. हे सगळं नागराजचं बोलणं चाललेलं असतं. पण आता पूर्णाजी वगैरे सगळेजण तिथं आलेले असतात आणि पूर्णाजी म्हणत असते की मला ना विश्वासच बसत नाही आहे की माझ्या घरात असं काहीतरी होतं आहे. कारण नागराज, मी तुलाही माझा मुलगाच मानलेला आहे, तुला कधीच मी कमी लेखलेलं नाही आहे, पण तू आज माझ्या मैलेकीच्या जीवावर उठून जे काही केलेलं आहेस ना ते खूप भयानक आहे. त्यामुळं मला ना कळतच नाही आहे की मी कशा पद्धतीनं बोलू आणि काय करू. हे सगळं पूर्णाजी बोलत असते. पूर्णाजीचं असं म्हणणं असतं की नागराज, तुम्ही असं वागाल असा मी विचारही केला नव्हता. जर माझ्या लेकीच्या जीवाचा प्रश्न येत असेल तर मला शांत राहून चालणार नाही. आणि रविराज, मी तुम्हाला ऑर्डर देते की लवकरात लवकर पोलिसांना सांगा आणि पोलीस तपास चालू झाला पाहिजे. या सर्व गोष्टी चालू झालेल्या असतात आणि तेव्हा मात्र इकडे पूर्णाजी मात्र चिडलेली असते. पूर्णाजी म्हणत असते की बाद झालं, रविराज याला जेलमध्ये टाकलंच पाहिजे, कारण या सगळ्या गोष्टी जर हा करत असेल तर माझ्या लेकीच्या जीवाचा प्रश्न आहे. तेव्हा रविराज म्हणत असतात की हो पूर्णाई, तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे, कारण माझा प्रतिमावरती पूर्ण विश्वास आहे. प्रतिमा कधीच खोटं बोलत नाही आणि प्रतिमाने आत्ता सर्व सत्य सांगितलेलं आहे आणि त्यामुळं प्रतिमासोबत मी जो कोणी गद्दारी करणार आहे, प्रतिमासोबत चुकीच्या पद्धतीने वागणार आहे, त्या व्यक्तीला मी जेलमध्ये पाठवणार आहे. आणि मग रविराजने पोलिसांना कॉल केलेला असतो. पोलिसांना कॉल करून सांगितलेलं असतं की लवकरात लवकर या. आणि मग पोलिसांना रविराजने एवढंही सांगितलेलं असतं की ह्या सगळ्या गोष्टी करणारा व्यक्ती सापडलेला आहे. आता पोलिसांना कॉल तर केलेला असतो आणि पोलीस येईपर्यंत इकडे रविराजने आता जी धुलाई करायला सुरुवात केलेली असते ती इतकी भयानक असते की नागराजची कुत्र्यासारखी धुलाई केली जात असते आणि ज्या नागराजला कल्पनाच नव्हती की असं काहीतरी होईल. पण नागराजच्या मनात एक भीती होती, जर का ह्या गोष्टी दादाला कळल्या तर मात्र माझ्या बाबतीत वाट लागणार आहे. पण आता तर उलटा गेम नागराजचा झालेला असतो, कारण रविराजला तर कळलेलं पण आहे आणि त्याचबरोबर हा जो रविराज बरोबर फसवाफसवी करतो ती गोष्टही समोर आलेली असते. हे सगळं जेव्हा झालेलं असतं तेव्हा मात्र इकडे अर्जुन त्याचबरोबर रविराज पोलिसांना बोलवतात. पोलीस येईपर्यंत जी बेदम मारहाण केलेली असते नागराजला त्याला काही मापच नसतं, कारण रविराज तापट आहे. त्याहीपेक्षा त्याच्या मुलीच्या आणि त्यावेळेस बायकोच्या बाबतीत जर काही घडलं तर या सगळ्याला तो सोडत नाही, हे मात्र तेवढंच नक्की आहे. आणि नागराजची धुलाई करायला सुरुवात झालेली असते. अर्जुनला पण राग आलेला असतो. अर्जुन पण छोट्या मोठ्याचा विचार करत नाही, संस्कारांचा विचार करत नाही, डायरेक्ट त्याने नागराजला मारायला सुरुवात केलेली असते. आणि पोलीस येतात. पोलिसांना रविराज सांगतात की आमच्या घरातलं काही गेलेलं नाही आहे, पण चोर सापडलेला आहे, तो हाच चोर आहे, कारण आमच्या घराचं आणि त्याचबरोबर शेजाऱ्यांच्या CCTV कॅमेऱ्यातून आम्ही फुटेज घेतलं आणि तेव्हा ते आमच्या हाती लागलेलं आहे. जेव्हा या सर्व गोष्टी क्लिअर होतात तेव्हा मात्र आता नागराज हात जोडून माफी मागू लागतो, पण त्याचं ऐकायला मात्र कोणी तिथे रिकामं नसतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.